केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये शिंदेंच्या 6 नव्या खासदारांपैकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे। फेरबदलांबाबतचं मंथन पूर्ण झालंय। नव्या मंत्र्यांच्या नावांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। 6 पैकी एका खासदाराला राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। 6 पैकी तिघांच्या नावांचा विचार सुरू आहे। दोघांना 1.5 वर्षांची लॉटरी लागू शकते असं सूत्र सांगतायत। परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव राज्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे। संजय देशमुखांनाही शिवसेनेतून राज्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळाल्याची माहिती आहे। तर ओमराजेंनाही दुसऱ्या टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, केंद्रीय स्तरावरती मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे सध्या वाहत आहेत आणि ज्या खासदारांनी आता शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यापैकी कोणाकोणाची वर्णी लागू शकते, कोणकोणतं राज्यमंत्री पद त्यांना मिळू शकतं आणि काय फॉर्म्युला असू शकतो याचा? प्रज्ञा, आपण हे बघितलं पाहिजे, मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार या जेव्हा चर्चा सुरू झाल्या त्याच वेळेस ऑपरेशन टायगर लवकरात लवकर पूर्ण व्हावं या दृष्टीने प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून करण्यात आले। आता सध्याची जर आपण आकडेवारी बघितली तर शिवसेनेकडे 13 खासदार आहेत आणि त्यामध्ये एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ज्यामध्ये केंद्रीय मंत्रिपद श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे आणि याची लवकरच घोषणा होईल असंही कळतंय। तर राज्यमंत्रीपद जे सध्या प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे ते राज्यमंत्रीपद जे 6 खासदार इंडिया आघाडीतनं म्हणजेच आपण बघितलं ठाकरेंच्या शिवसेनेतनं NDA मध्ये आले म्हणजे शिंदे शिवसेनेत आले त्यांच्यापैकी सुरुवातीला एका खासदाराला हे राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे। ज्यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव आघाडीवर आहे। पण दुसरीकडे आपण बघतो यामध्ये सुद्धा रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते, कारण संजय जाधव यांच्यासोबत संजय देशमुख यांना सुद्धा शिवसेनेकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे राज्यमंत्रीपदाचं। त्यामुळे 1.5 वर्ष म्हणजे 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, तर 1.5 वर्ष हे राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे। त्यामध्ये ओमराजे निंबाळकरांना सुद्धा आश्वासन दिलं होतं, कारण आपण बघितलं ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार की शिंदे शिवसेनेत राहणार अशी तळ्यात मळ्यात त्यांची संभ्रमावस्था होती आणि यामध्येच त्यांना आपल्याला राज्यमंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये ओमराजे निंबाळकर यांना हे राज्यमंत्रीपद दिलं जाईल असं सूत्रांकडून कळतंय। मात्र पहिल्या टर्ममध्ये संजय जाधव यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र संजय देशमुख यांचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे 1-2 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल, कारण लवकरच या सगळ्या संदर्भातली घोषणा केली जाणार आहे। मात्र ऑपरेशन टायगरमधले जे 6 खासदार फुटून आलेले आहेत त्यांना त्याच्यातल्या एकाला ही संधी मिळणार हे जवळपास निश्चित होतं असं कळतंय। निश्चित वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।